4 ते 5 वर्षाच्या मुलीच्या मापाची ब्राह्मणी पद्धतीची साडी जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। ही जी साडी आहे ती इथे आपण 5 पार्टमध्ये कट केलेली आहे। पदर, 2 पाय, काष्टा आणि जो ब्राह्मणी साडीला समोरच्या बाजूने असतो तो ओचा। तर अशा प्रकारे 5 पॅटर्नमध्ये ही साडी आपण कट केलेली आहे। संपूर्ण डिटेल्स आणि टिप्स आपण या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत। तर ब्राह्मणी पद्धतीची साडी जी आहे ती कशा प्रकारे कटिंग करायची, त्याचबरोबर ती कशा प्रकारे शिवायची, तर या सर्व गोष्टी आपण एकदम डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत। त्याचसोबत आपण लावणी पद्धतीची साडी असेल, राजलक्ष्मी साडी असेल किंवा शाही मस्तानी साडी असेल, या प्रकारच्या साड्यांचा सुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तुम्ही नक्की बघा। त्यासोबतच या साडीच्या आपण मिऱ्या कशा करायच्या किंवा पदर कसा अटॅच करायचा, ब्राह्मणी साडीला समोरच्या बाजूने जो ओचा असतो तो कशा प्रकारे अटॅच करायचा, याबद्दलच्या सर्व बारीक सारीक टिप्ससुद्धा आपण या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत। त्यासोबतच आपण हा एकच व्हिडिओ बघून लहान मुलींच्या मापाची जरी ही साडी असेल तरीसुद्धा हा डिटेलमध्ये जर तुम्ही व्हिडिओ मन लावून जर बघितला तर याच टिप्स वापरून तुम्ही मोठ्या मुलींच्या साडीसुद्धा एकदम आरामात शिवू शकता। तर व्हिडिओची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे किंवा या स्क्रीनवर तुम्हाला खाली त्रिकोण जो दिसत असेल त्या त्रिकोणवर क्लिक करून सुद्धा तुम्ही या व्हिडिओवरती डायरेक्ट जाऊ शकता। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जर तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीचे ड्रेस किंवा साडी डिझाईन करायची असेल तर त्यासंबंधित सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन।